ला एखादी गोष्ट एखाद्या निर्णयाप्रत येते त्यावेळेला ते मीडियाच्या समोर येऊन सांगतात. बरं आता मराठी माणूस आपण म्हणतोय, पण मुंबईमधला मराठी माणसाचा टक्का हा घसरलाय अशी सतत चर्चा असते. आमच्याच शोमध्ये शिंदे गटाचे संजय निरुपम ज्यावेळी आले होते त्यांनी म्हटलं की मुंबईमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय. तर ह्या वक्तव्यांकडे आपण कसं पाहता आणि मुळात जो टक्का आहे त्या टक्क्याकडे आपण कसं पाहता? मुंबईत जरी मराठी माणूस अल्पसंख्याक आहे असं त्यांनी जरी म्हटलं तरी शेवटी मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि हे मुंबईने कायम दाखवून दिलेलं आहे. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी किती आहे हा जरी डिबेटचा विषय असला तरी आत्तापर्यंत मुंबई ही बाळासाहेबांचीच आहे आणि ती बाळासाहेबांचीच राहणार आहे. आणि बाळासाहेबांनी जे काही मराठी माणसावर प्रेम केलं आणि मराठी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे हे काय संजय निरुपमच्या सांगण्यावर केलेलं नाही आहे. आणि संजय निरुपम झाला आहे ना, तो मराठी माणसाच्या जीवावरच झाला आहे. बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून संजय निरुपम झाला, नाहीतर संजय निरुपम कुठेही आज कटिंग चहा पीत पत्रकार म्हणून उभा असला असता. संजय निरुपमला संजय निरुपम बनवण्याचं काम, खासदार संजय निरुपम बनवण्याचं काम हे बाळासाहेबांनी केलं आणि मराठी माणसांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलताना त्यांनी विचार केला पाहिजे, अन्यथा परत त्याला बिहारचा रस्ता कधी ना कधी मराठी माणूस दाखवून देईल. अ, पण हा जो त्यांच्याकडून जसा क्लेम केला जातोय की जवळपास 70% किंवा 70%च्या जवळपास